कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। विनवी भानुसुत परमार्था नसे जात कारण मुख्य भावार्थ ते विपरीत सांगसी। ग्रंथ करते या ठिकाणी सांगताय विट्या महार तो मानकोजी महाराजांपाशी आला आणि म्हणाला मला उपदेश करा। आणि मानकोजी महाराजांनी म्हटलं देवाला विचारतो कारण विचारल्याशिवाय कोणतंच कार्य करायचं नाही। देव बोलतो का? बोलत होते तेव्हा मानकोजी महाराजाला का त्याला का आम्हाला का बोलत नाही? आम्ही महिन्यात जातो वारीला। तुम्ही शेतलं तर तुम्हाला बोलतोय। आणि मग असं असताना भगवान परमात्म्यानं सांगितलं की त्याचं अंतःकरण बघ। त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं तुकाराम महाराजाचं प्रमाण देऊन सांगितलं या रे लहान थोर या ती भलते नारी नर। इथं जात नाही परमार्थाला कुणीही या कसंही या पण परमार्थाला काय पाहिजे? परमार्थाला भावार्थ पाहिजे। भावार्थ अंतःकरणामध्ये असेल तर कुणीही जातीचा राहू द्या भगवंत त्याला प्रसन्न होतो। आता चोका महाराज आहे की तरी त्याच्या पत्नीचं बाळण पण भगवंतांनी केलं ही भावार्थ आहे। काही नाही भगवंत ही भावार्थ आहे आणि भावार्थ पाहिजे असं मानकोजी महाराज देवाला म्हणताय। त्यावेळेस देव काय सांगतात ऐका। संप्रदाय आडकाठी नाही सांगितली श्रेष्ठी तू घातले संकटी तव जगजेटी बोलला। मानकोजी महाराज भगवंताला विचारतायत संप्रदायामध्ये शास्त्रामध्ये कुठंच आडकाठी सांगितलं नाही किंवा ह्याला उपदेश द्या त्याला द्या जात पाहू नका असं शास्त्रामध्ये सांगितलं नाही। तुम्ही कसं सांगताय? तुम्ही म्हणताय ना त्याला उपदेश देऊ नका तर का द्यायचा नाही? शास्त्रामध्ये तर असं आडकाठी कुठं सांगितलं नाही। त्यावेळेस भगवंत हसले आणि मानकोजी महाराजांना काय उत्तर देतात ऐका। तयाचे शोधी अंतर ते सांगतो सविस्तर एकांतीने होणी मार कार्य विचार सांगावा। आणि भगवंताने मानकोजी महाराजांना सांगितलं त्याचं अंतःकरण पाहायचंय तुला उपदेश करायचा ना त्याच्या मनातलं ओळखायचंय। त्याच्या मनामध्ये काय आहे ती बघ त्याचा शुद्ध भावार्थ आहे का आणि ही कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी एक तुला कार्य सांगतो। ती कार्य त्या महाराजच्या विठू महाराजच्या हातून करवायचंय। मग काय कार्य आहे ऐका। आताची ढवारा बळी करावी धान्य रास जवळी ते दे म्हणावे वत्स बळी गुजासे सांभाळी माने। आणि भगवंत मानकोजी महाराजांच्या कानामध्ये सांगतायत आता उद्याच्याला त्या ठिकाणी ढवारा बळी जेवण आहे ढवारा आहे आणि त्याच्यासाठी एका गाईचं वासरू त्या महाराजच्या हातून मारायचं आणि त्याला सांगायचं ही लपवून ठेव। तू जी मारलंय ना ते लपवून ठेव लोकांमध्ये कुणाला सांगू नको हे आपल्या दोघांमध्ये गुप्त गोष्ट राहू दे असं त्या महाराला सांगायचं आणि त्याच्या हातून गाईचं वासरू मारायचं। भगवंत मानकोजी महाराजांना सांगतात कया करी वच्चमा का मारावे ते जनात न सांगावे ऐसे झाली स्वभावे मग द्यावे उपदेशा। भगवंताने सांगितलं म्हणले महाराज त्या महाराजच्या हातून विट्या महाराजच्या हातून गाईचं वासरू मारायचं आणि ही गोष्ट लपवायला सांगायची त्याला। जर त्यानं गोष्ट लपवली कोणालाच सांगितलं नाही तर उपदेश द्या। त्यानं जर गोष्ट लपवून ठेवली मनामध्ये तर बिनधास्त उपदेश द्या। भगवंत मानकोजी महाराजांना बोलतात बोलिला म्हणी भक्त म्हणी हे अति या घोर करणी होईल लोकी टेहनी धड कोणी न बोलती। मानकोजी महाराजांनी देवाला विचारलं असं कसं तुम्ही उलटच सांगायला लागले? म्हणजे गाईचं वासरू गाई शास्त्रामध्ये माता म्हटली जाते आणि तिच्या लेकराला मारणं म्हणजे गोहत्येचं पातक लागतंय आणि कसं करायचं? लोकांमध्ये तेज जाईल लोकांमध्ये निंदा होईल असं भगवंताला बोलल्यानंतर देव काय सांगतात ऐका। जाईल वैष्णवी तेज का करणे मनी निस्तेज अगोचराशे काज जाईल लाज लौकिकी। आणि मानकोजी महाराज देवाला सांगतायत असं जर मी कृत्य केलं तर संतांमध्ये लाज जाईल लोकांमध्ये लाज जाईल लोक नाव ठेवतील एवढा परमार्थ करणारा माणूस आहे आणि गाईचं वासरू मारलं तर तेज जाईल आतापर्यंत सांभाळलेला सत्व जाईल। मानकोजी महाराज देवाला बोलतात ऐसे सांगून जगजेटी अंतर्धानी न पिढे पडे दिटी बोध बैसला पटी नाही पोटी कपट भाव। आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी देवाने सांगितलं मानकोजी महाराज देवाला बोलतात असं कसं करायचं कारण मानकोजी जे महाराजांच्या मनामध्ये कपट नव्हतं
कुठल्याही मनामध्ये कपट वृत्ती नव्हती. त्यावेळेस भगवंत काय सांगतात, सांगितयाशी शाडरंग धरा माझ्या मनी सत्य उत्तर दोषे न लागे साचार पाही विचार तयाचा. भगवंताने सांगितलं मानकोजी महाराजांना, मी सांगतोय तसं करा, पाप पुण्य माझ्या हातामध्ये आहे. पण मी सांगितलं ना मारा, बिंदास मारा. देव सांगायला लागलो म्हणल्यावर काय अडचण आहे करायला, मी सांगतोय त्याच्यामुळे तुम्ही करा, असं असणारे भगवंत मानकोजी महाराजांना बोलतात. पातला विठू मार करी दंडवत नमस्कार मन कृपा करावी सत्वरा दिन उद्धार समया. आणि तेवढ्या वेळामध्ये तो विठू महाराजला रोजच येत होता, मानकोजी महाराजांच्या पाया पडायचा आणि उपदेश द्या असं सांगत होता. तेवढ्या वेळामध्ये आला, पाया पडला आणि उपदेशाची मागणी करू लागला. नम्र बोले विनित करुणा सोरे विनवित तव बोध बोली एकांत ऐके मात जीवाची. आणि त्यावेळेस आला, एकांत पाहिला, मानकोजी महाराजांच्या जवळ आला, पायावरती पडला, नमस्कार केला त्यांना. आणि त्यावेळेस उपदेश द्या म्हटल्यावर मानकोजी महाराजांनी सांगितलं, एक काम आहे, उपदेश देतो पण एक कार्य आहे, ते तुला करावं लागेल. कोणतं? ऐका. विठ्ठले पुसले व्रत तेही सांगितले यथार्थ तुझं सांगेन मी निश्चित करी चित्त दगदग. आणि मानकोजी महाराज त्या विठू महाराजला सांगतायत, मी पांडुरंगाला विचारलंय तुला उपदेश द्यायचा आहे का नाही. त्यावेळेस देवानच मला हे काम सांगितलंय, त्यामुळं मी जे तुला सांगेल ते करायला मनामध्ये संकोच आणू नको, कारण ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बिंदास्त कर. मानकोजी महाराज बोलू लागले, परी एक आशे गुज परी कैसे होईल तुझ ते कार्य करिता सहज सांगतो बीज तव करणी. आणि त्यावेळेस मानकोजी महाराज सांगताय, तू कसं करशील काय करशील मला माहित नाही, पण काय करायचंय ही कानामध्ये सांगतो, समाजामध्ये सांगायची गोष्ट नाही, तुझ्या कानामध्ये सांगतो काय करायचं. महाराज बोलू लागले, ओ म्हणे जी मा बाप मापा ते सांगून करा कृपा करवतली माझी वपा तरी आड मापा न चाले मी. विठू महाराजांनी सांगितलं, तुम्ही सद्गुरू आहे, मानकोजी महाराज सद्गुरू आहे, आणि तुम्ही तुमचा उपदेश प्राप्त होण्यासाठी मी माझं शरीर सुद्धा करवतीनं कापायला तयार आहे. म्हणजे तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे, मला उपदेश पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते करील, असं तो विठू महाराज मानकोजी महाराजांना बोलता. आम्ही जातीचे महार बादशाह करू जोहार विश्वासी आमचा व्यापार नसे तक्रार कोणते. आणि त्यांनी सांगितलं, आम्ही कसं आहे, सत्यवादी आहे, आम्ही महार जरी असलो तरी सत्यवादी आहे, बादशाला प्रणाम करतो, त्याच्या इथे चाकरी करतो, जोहार करतो, पण सत्यवादी आहे, आमच्या मनामध्ये कपट नाहीये, असं तो विठू महाराज मानकोजी महाराजांना बोलतात. सहस्रावधी जे होण एकले जातो आम्ही घेऊन तया नातळे आमचे म्हण विश्वास पूर्ण आमचा. आणि तो असणारा विठू महाराज मानकोजी महाराजांना सांगतोय, बादशाचा इथं नोकरी करत असताना बादशाचा एवढा विश्वास आमच्यावरती आहे, हजारो सोनं जरी आम्ही घेऊन चाललो सहस्रावधी तरी आमचं मन त्याला लागत नाही, ही माहिती आहे, एवढा आमच्यावरती विश्वास आहे, म्हणून तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा, असं तो विठू महाराज मानकोजी महाराजांना बोलतात. आमुचे सत्य देव जाणती असत्य महार न वागती सत्यवादी निश्चित गुजमज प्रति सांगावे. आणि आमचं जे सत्वपण आहे ते देवाला माहित आहे, कारण कुणालाच कळत नसलं तरी देवाला कळतं, त्याच्यामुळे आम्ही किती सत्यानं वागतो ही देवाला माहिती आहे, त्याच्यामुळे आमच्यावरती विश्वास ठेवा आणि बिनधास्त कार्य सांगा, अशा पद्धतीने तो महाराज बोधले महाराजांना बोलतात. अवघड असेल जे जे गुज ते सांगावे जी मज ते करीन मी साजा करा बीज शब्दांचे. आणि विठू महाराज सांगतायत, महाराज कोणतंही कार्य असू द्या, कितीही अवघड असू द्या, कितीही दुर्लभ असू द्या, गुरु भक्तीसाठी किंवा तुमचा उपदेश प्राप्त होण्यासाठी मी ते करायला तयार आहे, फक्त तुम्ही सांगा, तुमच्या मुखामधून त्या कार्याचे शब्द बाहेर पडू द्या, अशा पद्धतीने विठू महाराज बोलू लागला. आईसा हस्तविता भक्त राणा सांगे निज कारणा ढवारा करणे जाना शेती दाना तयार. आणि त्यावेळेस त्यांनी लगेचच त्या विठू महाराजांना सांगितलं, तुम्ही फक्त कार्य सांगा, उपदेशासाठी मी करू शकतो. त्यावेळेस मानकोजी महाराजांनी सांगितलं, ढवार जेवण आहे आता आपल्या उद्या शेतामध्ये, मग काय करायचं,
सांगतो ऐका. आम्हाते न मिळे बसत नाही द्रव्ये किंचित तरी असे गुह्य माता न कळे जगात आईचे करावे. मानकोजी महाराजांनी त्या विठू महाराला जवळ बोलवलं, त्याच्या कानामध्ये त्याच्या जवळ सांगू लागले ढवार जेवण आहे, पण आम्ही कसं आहे, आमच्याकडे धान्य नाहीये, कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे संपत्ती नाही, मग कसं करायचं. मग ही गुही आहे कानामध्ये सांगतो ऐका. आम्हाते न मिळे बसत नाही द्रव्ये किंचित तरी असे गुह्य माता न कळे जगात आईशे करी. बसत म्हणजे बोकड. ते न कळावे लोकात वो वाटन व्हावा यथार्थ आईशी जीवेची माता वत्सने मस्त मारावे. आणि मानकोजी महाराजांनी सांगितलं बरोबर आहे ना, बोकड नाही वत्सवी वासरू आहे. बस्त म्हणजे बोकड बरोबर आहे, वत्स म्हणजे वासरू शब्दात फरक दोन आहे ते म्हणलं. त्यांनी सांगितलं कोणी, ते मानकोजी महाराजांनी सांगितलं ढवार जेवायला बोकडाचं जेवण द्यायचे, पण आमच्याकडे नाही, ते आणायला पैसे नाही, द्रव्य साठा नाही, मग काय करायचं, जेवण तर द्यायचंय, जेवण तर द्यायचंय, मग काय करायचं, तर गायचं वासरू आमच्या गोट्यामध्ये आहे, ती तू मारायचं, आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये, तिसऱ्याला कळू द्यायची नाही. आता बोकडाच्या जागी वासरू मारायचे, कारण बोकड आणायला पैसे नाही, त्याच्यामुळं ती वासरू मार आणि त्याचं जेवण आपण देऊ, असं मानकोजी महाराज विठू महाराला एकांतामध्ये सांगतात. ऐसे सांगता पाटील विट्या प्रती मानले शेती जाऊन वहिले वत्स मारिले ते देवा. लगेच मानकोजी महाराजांनी सांगितल्याबरोबर त्याचं ते कर्तव्य आहे, रोजचं कर्तव्य आहे, महार आहे तो, त्याच्यामुळे त्यानं मानकोजी महाराजांनी सांगितल्याबरोबर ती वासरू नेलं शेतामध्ये मारलं. ऐका. शेजू मारून एकांती तुझ्या काढून निघुती मौज वाटीत आणि ती राशी होती जठाई. आणि त्यानं ती शिशू म्हणजे लहान वासरू, गाईचं वासरू त्या ठिकाणी मारलं विट्या महारानं, आणि त्याचं जी कातड होतं ते धनाच्या राशी होत्या, त्या राशीमध्ये ठेवलं, आणि त्यांचं जे मांस होतं ते मांस एका पाठीमध्ये आणलं. काय करतात, सरकती आला मिसाळ तया विठ्या म्हणे प्रांजळ पाक करावा निर्मळा जेविता सकळ धन्य म्हणती. आणि लगेचच त्या ठिकाणी असणाऱ्या त्यानं पाठीमध्ये विट्या महारानं त्या पाठीमध्ये त्या वासराचं मांस आणलं, आणि लगेच मिसळाला, त्या मिसळाला सांगितलं ही घे पाठी, आणि उत्कृष्ट प्रकारे जेवण बनवायचं, जी जेवण खाल्ल्यानंतर लोक धन्य म्हणतील, लोक नवाजतील, अशा पद्धतीचं जेवण बनव असं सांगतात. औषधी सारे आणून पाक केले ते क्षणी चर्म ठेविले लपवूनी मस्तक पुरणी राशीत. आणि इकडे त्या ठिकाणी असणारे विठू महाराने सांगितलं त्या माणसाला, म्हणले ही पाठी घे, याच्यामध्ये उत्तम अशा प्रकारचं गाईच्या वासराचं मांस आहे, तू अनेक पदार्थ आण, जी जेवणाला जेवण बनवायला लागतं ती सगळं आण, असं म्हणून त्या ठिकाणी मसाला त्या ठिकाणी साध्य सगळं आण. आणि गाईचं जी चर्म आणि मुंडक जी होतं ती धान्याच्या राशीमध्ये लपवून ठेवलं होतं, असं सांगतात. आस्तमाना जाता दिन लोक आले धावून भाकरी आणि गावातून वैसले भोजन करावया. लोकांना माहिती नव्हतं, लोकांना वाटतं बोकडाचंच आहे, त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं ही फक्त परीक्षा आहे, काही नाही याच्यामध्ये विशेष काही असं नाहीये, ही परत जिवंत होणार आहे, ही फक्त त्या महाराची परीक्षा घ्यायची म्हणून भगवंतांनी करायला लावलंय. आणि देवानं करायला लावलं करायचं, श्रावण महिना बघायचा नाही, देवानं सांगितलं ना करायचं, आणि मग त्या पद्धतीने अशा पद्धतीने वाचा. शतावधी जेविती मानव अन्न झाले अपूर्व न पुरे जगाची हवा म्हणती सर्व धान्य तया. आणि मग अनेक प्रकारची लोक आली गावातले, त्या ठिकाणी भाकरी वगैरे घेऊन आली, शेतामध्ये उत्कृष्ट प्रकारे जेवण केलं, अनेक आले गावातले, अख्खं गाव आलं त्या ठिकाणी भोजनाला, आणि भोजनाचा आनंद सर्वांनी घेतला. सांग झाले भोजन लोक गेले ग्रहा लागून विठू महाराचे मन झाले उद्विग्न तळमळे. आणि सगळ्यांचं जेवण झाले, सगळी निघून गेली. आता रात्रीचा प्रसंग होता, ह्याच टायमिंग होता, जेवण झालं, आपापल्या घरला गेले. पण इकडं ज्यानं ही वासरू मारलं होतं तो विट्या महार, तो फक्त सूर्य दिवस उगवायची वाट बघत होता, कारण त्याला माहिती होतं महाराजांनी केलेलं कार्य आपल्याला लपवायचं नाही. महाराजांनी असलं आपल्याला करायला लावतंय म्हणजे ही लपवायचं नाहीये. त्याच्या पोटामध्ये तळमळ लागली,
कधी एकदा दिवस उगवतोय आणि कधी घराघरामध्ये मी जाऊन सांगतोय, अशी तळमळ त्या विट्या महाराजच्या पोटामध्ये निद्रा नये चितया मने होता दिन उदया फजित करीन मराठीया जाती बाह्य करीन मी. आणि त्या विठू महाराजानं ठरवलं ह्या मानकोजी महाराजाची एवढी फजिती करतो की ह्याला जातीच्या बाहेर लोकांनी ढकलावं असं मी करतो. एकदा का सूर्य उगवला आणि दिवस उगवला मग या बोधले महाराजाची एवढी फजिती करतो. अशा पद्धतीने तू विठू महाराज मनामध्ये विचार करू लागला. मनी चटपटे महाराज तो उदेला दिन कर पळाले सर्व तस्कर झाली मोहर सुखांची. आणि तो विठू महाराज झोपला नाही त्या दिवशी, त्याला झोपच लागली नाही. कधी एकदा लोकांमध्ये ओरडून सांगतोय आणि मानकोजी महाराजाची फजिती करतोय असं त्याला वाटत होतं. दिवस उगवला आणि दिवस उगवल्यानंतर काय करतो ऐका. शेतातून आला महार बैसला तो चावडीवर तो लोक म्हणती हो की दूर तू कवर आलासी. आणि तो असणारा जो महार होता तो शेतामध्ये राहत होता आणि चौवाडीवर माणसांमध्ये तो येत नव्हता, कधीच येत नव्हता. आणि तो डायरेक्ट चार लोकांमध्ये येऊन बसला. चार लोकांमध्ये येऊन बसल्यावर लोकांनी सांगितलं आज कसं काय आलाय तू, कधीच आमच्यामध्ये मिसळत नाहीये आणि आज कसं आलाय, लांब हो असं लोक बोलू लागले. यातीही नांत्याच्या विटाळ होया मसाज मारिता जाईल लाज कोण काज तुझे येथे. लोकांनी सांगितलं बाबा तू आमच्यापासून दूर हो, कारण तुला जर मारलं तर आमची लाज जाईल, त्याच्यामुळे तुला मारताही येत नाही आणि काहीच करता येत नाही, त्यामुळं तू त्या ठिकाणी निघून जा असं सांगतात. आईसे बोलता ते जण बळे बसे मध्ये जाऊन तुम्हा लागून काय असे आता. त्यावेळेस ते असणाऱ्या विठू महाराणा त्या चार लोकांना सांगितलं चावडीवरच्या, म्हणले तुम्ही जशी माणसं आहेत तशी आम्ही आहे, आमच्यात आणि तुमच्यात आता बदल राहिला नाही. आजपर्यंत होता तुम्ही मला महार समजत होते, हिंद जातीचे समजत होते, ती रात्रीपर्यंत होता, पण आता तुम्ही आम्ही एकच आहेत असं तो विठू महाराज लोकांना बोलू लागला. तुम्ही आम्ही एक जाती आजपासून निश्चिती चकित पाहती काय दुर्मती हा बोलतो. आणि विठू महाराजांनी सांगितलं हे बघा म्हणले आता कशाला जाती भेद करताय, म्हणले आता तुम्ही ना आम्ही एकच आहेत, सारखेच आहे, रात्रीपर्यंत वेगळे होतो पण आता तुमचं आणि आमचं खाद्य एकच आहे, त्याच्यामुळे आता विषय नाहीये, तुम्ही जसं आहेत तसं आम्ही आहे. त्यावेळेस लोक म्हणले काय बोलायला लागले, असं वाईट प्रवृत्तीचं का संवाद करायला आहे असं या ठिकाणी सांगतात. मग पुसती त्या लागून बोलशी का शब्द ठेवून सत्य सांगे रे वचन ना तरी प्राण जाईल. त्यावेळेस लोकांनी त्या विठू महाराला सांगितलं म्हणले तू काय बोलायला आहे, बरं तू जे बोलतोय त्याला पुरावा काय आहे, तू खरं सांग नाहीतरी तर तुला आता आम्ही जीवन मारून टाकतो. म्हणले काय आहे तुझ्या मनामध्ये, स्पष्ट उघड सांग, पुराव्यासहित सांग. अशी लोक विठू महाराला बोलतात. लहान मुखे मोठा घासा घेता पावसी तू नाश विचारे सांग सावकाशा बळकट कस बांधोनी. लोकांनी विचारलं त्या विठू महाराला, म्हणले तू एकटाच आहे आणि इथं बसून चार लोकांमध्ये मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागलाय, याला जर काहीच पुरावा नाही सापडला तर मरशील, आम्ही तुला मारून टाकेल. त्याच्यामुळं जे काही एवढं तू कंबर बांधून म्हणजे बळकट कासानं एवढ्या पुराव्यानिशी बोलायला आहे, त्यामुळे उघड बोल असं या ठिकाणी सांगतात. तो बोले अतिशुद्र मती मंद काल जेवला ढवारा शुद्ध ते मांस कशाचे निबदा ते अशुद्ध वस्त्राचे. आणि त्यावेळेस त्या महारानं बोलायला सुरुवात केली, म्हणले बघा म्हणले काल तुम्ही जे जेवण केलं ते कशाचं होतं तुम्हाला माहिती का, कशाचं होतं तर ते गायीचे वासरू आणि त्याचं मांस तुम्ही खाल्लंय त्याचं ते जेवण होतं असं तो विठू महाराज बोलू लागला. गायीचे वत्स मारिले ते पचवून ते तुम्हासी जेवविले तेने हे नाते लागले जाती मिळाले एकत्र. विठू महाराजांनी सांगितलं तुम्ही काल जेवणामध्ये काय खाल्लं तुम्हाला माहिती नव्हतं, पण जेवण करायला तिथं मी होतो, जेवण करणाऱ्यापाशी मला माहिती काय खाल्लंय तुम्ही. गायीचं वत्स त्या ठिकाणी त्याचं मांस तुम्ही खाल्लंय आणि तुमच्या आणि आमच्यामध्ये याच्यामुळं आता काही जातीभेद राहिला नाहीये असं विठू महाराज बोलू लागला. आम्हा तुम्हा नाही भेद गोवत्स केला वध तुम्ही खाता झाला सुद्धा आम्हा विरुद्ध ठेविता हो. विठू महाराजांनी सांगितलं
काय भेद राहिला तुमच्यात आणि आमच्यामध्ये? तुम्ही गाईचं वासरू मारून खाल्लंय, त्याचं मांस खाल्लंय, काय बदल राहिला? आणि ते खाऊन तुम्ही शुद्ध झाला आणि आम्ही असे, म्हणजे तुम्ही ते खाऊन सुद्धा शुद्ध होऊन आम्हाला बोलायला असं विठू महार बोलू लागला. आम्ही महार सत्यवादी असत्यन बोलो कधी, तुम्ही जाणते गुणनिधी काय विधी म्या केला. त्यांनी सांगितलं आम्ही महार आहेत पण सत्यवादी आहे, आणि आम्ही जे बोलतो ते पुरावा माझ्यापाशी आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो जे घडलंय ते, पुराव्याशिवाय मी बोलत नाहीये. महार जरी असलो तरी सत्यवादी आहे, आम्ही कधीच असत्य बोलत नाहीये. विठू महार बोलू लागला. तुमचे तुम्ही करविले निमित्ता मुचे मिरविले, उरसे व मांस भक्षिले ते विटाळले तुम्हासी. आणि विठू महाराने सांगितलं तुमचे तुम्हीच कार्य केले आणि आम्हाला नाव ठेवायला लागलं. तुम्हीच कार्य केले, तुम्ही खाल्लं ते असणाऱ्या गायच्या वासराचं मांस तुम्ही खाल्लं रात्री, आणि आता आम्हाला त्या ठिकाणी दोष ठेवायला, नाव ठेवायला, तर असं या ठिकाणी बोलतात. आमचे करणी दोष नाही भेदाभेद उरला काही, व्रत ऐकून त्या समयी म्हणते नवाई ही झाली. आणि विठू महाराने सांगितलं आमच्याकडे दोष नाहीये, दोष तुमच्याकडे आहे. तुम्हीच त्या ठिकाणी ते असणारं रात्री कृत्य केलं ना आता आम्हाला नाव ठेवता. त्यावेळेस लोकांना आश्चर्य वाटलं. काय करतात ऐका. विस्मय झाला क्षण एक, संतापले ग्राम नायक, आनंद मिळाले लोक पाहे कौतुक झाले ते. आणि बघता 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 आता जेवायला अख्खं गाव आलं होतं, मग अशी येऊन गेलं ना अख्खं गाव जेवायला आलं होतं, आणि मग बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. लोक संतापली, महाराज बोकडाचं म्हणून आम्हाला बोलवलं होतं आणि गाईच्या वासरूचं आम्हाला जेवण दिलं. म्हणजे एवढं त्या ठिकाणी लोक संताप झाला, लोकांना घाबरली, लोक सगळी एकत्र झाले. काय करतात. यष्टी बरव्यावरच्या कुराडी घेऊन निघाले ते अवसरी, धावून येती शेतावरी धापावरी दाटल्या की. लोकांनी काट्यान कुराडे हातामध्ये घेतलं. ह्याला जो कारणीभूत आहे त्याला जिवंतच ठेवायचं नाहीये, कारण खोटं बोलून आम्हाला अन्न जेवून खाऊ घातलं. त्याच्यामुळे लोक संतापले, संताप झाला लोकांना. हातामध्ये काट्या कोराडे सगळे घेतले आणि सगळीच लोक शेताकडे निघाले. डाका पडे अकस्मात एकाकी आले अकस्मात, मानकोजी होते शेतात निज ध्यानस्थ तटपी. अचानक डाका घालावा, 4 लोकांनी येऊन अटॅक करावा, तशा पद्धतीने हजारो लोक गावामधून काट्यान कोराटे घेऊन शेतामध्ये आले मानकोजी महाराजांच्या. आणि महाराज विठ्ठलाच्या भजनामध्ये तल्लीन होते, दंग होते, असं सांगतात. तो सर्वांनी करून विचार, दंडन करावा साचार, आधी पुसू समाचार तो विचार न कीजे. आणि लोक आली, संतापाने लोक आले. लोकांना भयंकर राग आला होता मानकोजी महाराजांचा, कारण त्यांच्या शेतामध्ये जेवण होतं. मग नेमकं रात्री काय झालं महाराजांना माहितीये, किंवा महाराजांनी मुद्दाम केलं की काय. त्यामुळे लोक म्हणली थांबा जरा, राग चांगला नाहीये, थोडस आपण विचारू, नेमकं काय झालं चौकशी करू. आणि जर बोधली महाराज दोषी असतील तर मारायला मागं पुढे बघायचं नाही, पण आधी काय झालंय, नेमकं सत्य परिस्थिती काय आहे याची चौकशी करू, अशी लोक आपापसात बोलतात. शब्द पाशी बांधून लोक उभे करून सकाळी वृद्ध आले सन्मुख, जिथे प्रमुख बोधला तो. आणि मग लोकांनी आपापसामध्ये शब्द पाशामध्ये लोक गुंतवले. म्हणले थांबा, आपण एवढ्या रागाने आलोय, पण रागात केलेलं कृत्य कधीही त्या ठिकाणी अपहारकारक ठरतं. त्यामुळे थांबा, गडबड करू नका. जे गावामध्ये श्रेष्ठ होते, आबासारखी वृद्ध माणसांची गरज असते, जी काही श्रेष्ठ होते, कारण त्यांना अनुभव असतो, ती वृद्ध लोक पुढे आले. आणि मुख्य असणारा जो बोधला मानकोजी महाराज भजन करत होते, त्याच्या जवळ वृद्ध लोक आले. काय विचारतात. राम नामाची नशेरीत नेत्र क्रोधे रक्त, ओठ थरथर कापत शब्द बोलती चाचरी. आणि लोक त्या ठिकाणी आले, ही वृद्ध लोक, त्यांना सुद्धा भयंकर राग आला होता. त्याच्यामुळे त्यांनी मानकोजी महाराजांना बोलायला सुरुवात केली, पण बोलत असताना मुखामधून शब्द सुद्धा बाहेर फुटना, अशी अवस्था लोकांची झाली. सोयरला राम राम करायचं, त्याने राम राम केला नाही, दुसरंच विचारायला लागली. शब्द पाशी बांधून लोक उभे करून सकाळी वृद्ध आले सन्मुख, जिथे प्रमुख बोधला
राम रामाची नशेरीत नेत्र कोदे आरक्त ओठ थरथरा कापत शब्द बोलती चाचरी द्वेषण माये शरीरी काट्या टेकून भूमीवरी तापे बोलती निकरी उठा सत्वरी या वेळे. आणि त्यावेळेस आले सगळे शेतामध्ये मानकोजी महाराज भजन करत बसले होते. सगळे लोक आल्यानंतर त्या ठिकाणी काट्या वगैरे कुऱ्हाडी जी आणलं होतं ती जमिनीवरती ठेवलं. वयोवृद्ध लोक पुढे गेले. काय बोलतात ऐका. ना तरी मारू काट्या काय मारिले काल करंट्या खरे सांग तू या कनिष्ठ्या कोठे विट्या बोलवी. आणि त्यावेळेस लोकांनी सांगितलं विचारू आपण आणि जर काहीच यांनी उत्तर दिलं नाही तर मारू. कारण या सगळ्या कारणाला दोनच लोक दोष आहे. एक मानकोजी बोधला आणि दुसरा विट्या महाराज. कारण विट्या महाराजांना गावात चर्चा केली गोबाट केलाय त्यामुळे तो आणि बोधले महाराज दोघांनाही आपण मारू अशी लोक बोलू लागले. बोध विनवी काय झाले मन संतापे का हो व्यापिले स्थिर बसा वहिले मग पुसले तरी न होय. आणि त्यावेळेस मानकोजी महाराजांनी बघितलं काट्यान कोरडी लोक घेऊन आले. म्हणले रात्री यांना जेवण दिलं ना आज मारायला आली. त्याच्यामुळं मानकोजी महाराजांनी सांगितलं जरा राग शांत करा स्थिर व्हा बसा. म्हणले काय झालंय तुम्हाला एवढं रागवायला आणि काट्या कोराटे घेऊन यायला काय झाले ही मला व्यवस्थित पद्धतीने सांगा. मानकोजी महाराज बोलू लागले. ऐसा न करावा संताप क्षमा करा समस्त बाप जात गंगा माय बापा एवढा कोप काला. आणि मानकोजी महाराज बोलतायत काय झालं तुम्हाला एवढं रागवायला. तुम्ही माय बाप आहात तुम्ही सगळे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत वडील आहेत त्याच्यामुळं काय झालं एवढा राग कशाचा आला असं महाराज विचारू लागले. मी लढीवाळ धा कुठे तया कास याही कुठे कोण अपराध करण्याचं पुटे खरे खोटे कळू द्या की. मानकोजी महाराजांनी विचारलं मी तुमचं लिकरू आहे त्याच्यामुळं बिनधास्त बोला. काय अपराध घडला माझ्याकडून काय तुमच्या कानावरती ऐकायला आलं काय घडलं विपरीत मला सांगा. यानी पाचारिता विट्या महारा उभा केला बोधल्याच्या समोर सांग म्हणती समाचार सत्य विचार करून या. लगेचच ती लोक विठू महाराला सोबत घेऊन आले होते. मानकोजी महाराजांनी विचारलं काय झालं. गावातल्या लोकांनी त्या विठा महाराजची कॉलर धरली आणि त्याला समोर उभा केलं. आणि उभा केल्याबरोबर काय बोलतात ऐका. तो म्हणे पाटरेल ठावे वत्स मारून जाती जेव वावे ऐसे कर्म केले स्वभावे खोटे नाही कल्पांती. आणि लोकांनी विठू महाराजच्या कॉलरला धरलं मानकोजी महाराजांपुढे उभा केलं. आणि त्या विठ्या महाराजांनी सांगितलं हे बघा म्हणले मी खोटं बोलत नाही आणि बोलणार नाहीये. मला त्यानं सांगितलं ह्या महाराजांना आज जी भजन करतोय का त्यानं मला रात्री सांगितलं होतं की गाई बोकडाच्या ऐवजी गाईचं वासरू मारायचं लोकांना जेवण द्यायचं. ही प्रत्यक्ष आहे आणि हे माझ्या मी जे बोलतोय ते खोटं नाहीये असं सांगतात. असत्य झाल्यावर मान मग का पाहू माझी मान ते पुसती बोधा लागून सत्य वचन बोलावे. विठ्या महाराजांना एवढे पुरावे निशी सांगितलं जर ही खोटं घडलं तर माझी मान कापा. मी जे बोलतोय ती जर खोटं घडलं तर मला बिनधास्त मारून टाका. त्यावेळेस एवढ्या विश्वासानं बोलल्यानंतर लोक महाराजांना विचारू लागले. काल ढवारा बळी केले तया जीव कोण वदिले ते सांगावे वहिले जेने लाविले आम्हा डागा. आणि लगेच लोकांनी बोधले महाराजांना विचारलं काल ढवारा जेवण होतं शेतामध्ये नेमकं त्या जेवणामध्ये तुम्ही काय दिलंय हा मला सांगा असं सांगतात. तया हसून मने बोधला जनरित शिंगाळू मारिला ढवाऱ्याचा बळी केला असे दाखला चर्माचा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणले बोकडच मारले म्हणले महाराज मारले म्हणले तुम्हाला पुरावा पुरावा. तो विट्या पळत गेला पहा म्हणे जगाला चर्म घेऊन आला तगलगला कासया. मानकोजी महाराजांनी सांगितलं तुमच्या मनामध्ये काहीतरी विचित्र आहे. तुम्हाला जे पाहिजे बोकडच मारलंय त्याचं मुंडक आणि शरीराचं कातड राशीमध्ये लपवून ठेवलंय. पाहिजे तर बघा मी तुम्हाला दाखवतो असं बोलल्याबरोबर तो विट्या महार पळत गेला कारण त्यानंच लपवलेला होता आणि तो घेऊन आला. वाहता चर्म मेषाचे निचे जाणता साचे विट्या म्हणे त्या वत्साचे शिर राशीचे गर्भात. आणि त्यानं ते असणारी चर्म आणलं राशीमध्ये लपवलेलं विठू महाराणं आणल्याबरोबर मेष मेंढूक जे काय असणारं मेंढराचं ते निघालं कातड मेंढाचं निघालं. आणि आता विठू महार घाबरला
म्हणले आता इथं खोटं व्हायला लागलंय. ते म्हणले दुसरा पुरावा आहे, ही फक्त कातड आहे, मुंडकं दुसऱ्या राशीमध्ये लपवलंय, ती आणतो. बघा राशी घालून हात शिर काढिले त्वरित, तयाची परीक्षा करिता तया दिशत मेषाचे. आणि लगेचच त्याला त्या राशीमध्ये, धान्याच्या राशीमध्ये हात घातला आणि मुंडकं बाहेर काढलं. तर ते सुद्धा मेंढ्याच होतं, मेंढराच होतं. आणि परीक्षा केली तर मुंडकं कशाचं आहे तर मेंढराचं आहे. सगळ्या जनासमवेत पाहिलं. मेष चर्म शिर पाहुणा विट्याशी म्हणती महाजन, काय बोलीला खुना खरे करून दाविजे. आणि कातडही मेंढराचं होतं, मुंडकही मेंढराचं होतं. पाहिलं लोकांनी आणि मग विटा मारायला पुढे बोलवलं. म्हणजे काय सांगत होता तुला, आम्हाला सकाळी वासरू मारलंय गाईचं, ह्या गायच्या वासरूचा पुरावा कुठे दाखव. चकित झाला तू मार कैसा झाला चमत्कार, माझ्या हातीचा व्यापार के व्यापकार कशाचा. आणि त्यावेळेस विठू महाराज आश्चर्य वाटलं. म्हणले मी रात्री स्वतः शुद्धीवर असताना मी रात्री स्वतः त्या गायीचं वासरू माझ्या हातानं मारलंय आणि मग इथं विपरीत झालंच कसं, ही उपकार कशाचा आहे. म्हणले काय विपरीत झालं मला माहिती नाही, पण मी रात्री वासरूच मारलंय, स्वतः हातानं मारलंय असं तू विठू महाराज बोलू लागला. हो आठविले मना माझी माझ्या नामने जी वत्सान वावेस जी बोले सभाजी देवाच्या. त्यावेळेस विठू महाराजांनी तिसरा पर्याय काढला. म्हणले हे बघा अजून एक भुई आहे. म्हणले जर मी ही वासरू स्वतः हातानं मारलंय मला माहिती आहे, पण ही जी वासरू आहे मानकुजी महाराजाचं ती कुठं आहे ती आणा. म्हणले इथं दाखवायला. कुठं आहे सगळ्यांना माहिती त्यांचं वासरू कुठं आहे, आणा. वाटील केले चेटक तरी वत्स आणावे सम्यक, असल्या मी छळका उडवा मस्त कसे वटी. आणि विठू महाराजांनी सांगितलं पाटलानं काहीतरी चिटक केलेला आहे, कपट केलेला आहे, ही वासरू आणा. म्हणले मानकोजी महाराजाचं वासरू मी मारलंय ती आणा. ती जर इथं आणलं तुम्ही तर माझं मुंडकं उडवा असं विठू महाराज बोलू लागला. जे गोवत्स म्या मारिले ते आणून पहावे वहिले, बरे म्हणून गुरे आणले ते तर पाहिले गाई ते. आणि त्या असणाऱ्या विठू महाराजांनी सांगितलं जी वासरू मारलंय ती घेऊन या, तिथं आहे मानकोजी महाराजाकडे वासरू आहे ते आणा. लगेचच ती गाईचा जो कळप होता तो सगळा आणला आणि त्याच्यामध्ये विठू महाराजानं मारलेलं वासरू ते चरताना सर्वांनी पाहिलं. सवत्स तृण बक्षित पाहुणी झाले चकित, केवी झाले हे विपरीत पंढरीनाथ पावला. आणि मग आणल्यानंतर सगळ्या गायीचा कळप आणलं, त्याच्यामध्ये गायी सोबत ती वासरू चरत होत, तृण खात होत. हे सगळ्या लोकांनी पाहिलं, विठ्या महाराने पाहिलं. विठ्या महार घाबरला आणि मग विचार केला हे सगळं भगवंतानी केलं. त्याच्या लक्षामध्ये आलं. विठ थरथरा कापत माय बापायशी झाले यथार्थ, विठ्ठल दयाळू समर्थ विपरीत अर्थ तयाचा. आता तो विठू महार थरथर कापू लागला. आता लोक आपल्याला सोडितच नाही, कारण ती वासरूच जिवंत आहे, जे आपण मारलं ती जिवंत आहे, मारलेल्याचा काहीच पुरावा नाहीये. त्यामुळं तो घाबरला. ना तरी बोललो ते खरे, परी दैव नसता बरे, सत्य जाऊन असत्य भरे, तरी करणार काय की जे. आणि विठू महाराजांनी विचार केला आता आपलं काहीच चालत नाहीये, जी सत्य आहे ते असत्य झालंय. आता आपण जे केलंय तेच खोटं ठरायलंय. आपण केलंय पण आता खरं व्हायला लागलंय, त्याला आपण काय करणार असं सांगतात. आता आम्ही झालो खोटा, घाला मस्तकी घाय सोटा, अन्याय केला मी मोठा, नाक चोट पेरिले. आणि विठू महाराजांनी सांगितलं आता काहीच आपल्या बाजूने कसलाच पुरावा नाही, त्याच्यामुळे मी खोटा ठरलोय. समाजामध्ये सगळ्या हजारो लोकांमध्ये मी खोटा ठरलोय असं महार बोलू लागला. आपण त्याग लाविली घरा, का विजविल दुसरा, माझा मी झालो सैरा, केले वैरा मोदासी. आणि विठू महाराजांनी सांगितलं आपणच आपल्या घराला आग लागल्यावर दुसरं कोण विजवायला येणार आहे. जर आपण स्वतःच आग लावली तर बाहेरचं विजवायला कसं येईल. तसं मी मानकोजी महाराजांबरोबर वैर केलंय, आता मला वाचवायलाच कोणी येणार नाहीये. विठू महाराज विचार करू लागला. बोल झाला विपरीत, मन झाले फलित, ग्लानी उभा कापत, म्हणे मी अनाथ तुमचा की. आणि विचार केला ते असणाऱ्या म्हणजे बोधली महाराजांच्या पाया पडला. विठू महाराज म्हणले आता तुमचा अपराधी आहे,
माझा त्या तुमचा अपराध माझ्याकडून घडला, क्षमा करा. क्रोध येऊन महाजना सर्व मारिता ती पायताना, नाहक दुशिल्या महाजना कोणी चढकना मारिती. लोकांना संताप झाला महाराज, एका चांगल्या महाराजाची बदनामी करतोय हा, त्याच्यामुळं लोकांना संताप वाटला. मानकोजी महाराज भगवंताचा भक्त आहे आमची बी झाली खाल्लं म्हणून सगळ्या लोकांमध्ये त्या ठिकाणी अख्या गावामध्ये सांगत सुटलाय. म्हणून आता सगळी लोक संतापानं त्या विट्या महाराला मारू लागले. एके टाकी ते हात मारू लागले समस्त, विटू गडबडा लुळता मारी तिला तस क्रोधे. मारू लागले महाराज, कुणी हातानं मारू लागलं, कुणी पायानं मारू लागलं, कुणी काट्यानं कुऱ्हाड्यानं दिसल त्यानं त्या विठू महाराला लोक मारू लागले. बहुत मारिता प्रहार प्राणांचा सुमार, तरी न सोडी ती नर क्रोध प्रहर मारिता ती. लोक मारू लागली महाराज, भयंकर राग आला होता आणि भयंकर रागामध्ये विठू महाराला रागानं मारू लागले. त्याची प्राण जायचं वेळ आले. आक्रोशे रडे तो पतित दावी किंवा काकुलत, धाव धाव बोला म्हणतात प्रता प्राणांत पावला. आणि त्यावेळेस मग शेवटी मानकोजी महाराजांच्या पाया पडला, म्हणले महाराज वाचवा, आता तुमच्याशिवाय कोणी वाचवणार नाहीये, लोक मला मारायले, आता जर मार खात राहिलो तर माझा जीव जाईल. विट्या मानकोजी महाराजांना बोलतात, प्राण जाती निर्धारी दीर्घ स्वरे तो हका मारी, मिळाल्या नगर नारी आपदा भारी होत असे. प्राण जाऊ लागला, व्याकुळ झालं, लोक त्या ठिकाणी जमा झाले. ऐका, वाहता ती तळमळ द्रवून आली कळवळ, धावून आले उता वेळा बोलती सकळ मारू द्या. आणि त्यावेळेस विठू महाराजची कळवळ मानकोजी महाराजांना आली. मानकोजी महाराज उठले, भजन सोडून दिलं आणि ते विठू महाराला वाचवायला आले. लोक म्हणले महाराज तुम्ही बाजूला सारखा, म्हणले तुम्हाला काय, ह्यानं आमची बी तुमची बी सगळ्यांची त्या ठिकाणी इज्जत घालवली चौकामध्ये, मारू दे म्हणले तुम्ही सारखा बाजूला. बोधे येऊन पोटी धरिले समजता ते निवारिले, पंडित शब्दे मूर्ख निवाले ते बी झाले चौकडे. गोदराज महाराज आले, मानकोजी महाराजांनी त्या विठू महाराला पोटाला धरलं, सगळ्या लोकांना शांत केलं, त्यांचं निवारण केलं. ऐका, यासी मारिता कासया मरून गेली आपसया, न मारावी या येऊ द्या दया गरीबाची. आणि त्यावेळेस मानकोजी महाराजांनी लोकांना सांगितलं, काय याला मारून, गरीबाला मारून काय तुम्हाला मिळणार आहे, म्हणले जी झाले ती गोष्ट घडून गेले, आता याच्यासाठी याला मारू नका, याची दया तुम्हाला येऊ द्या. बोधले महाराज बोलतात, आईचे म्हणून निवारिले विट्या पायावरी लोळे, अन्याय क्षम व्हावा पाटीले धन जोडिली या नाव. आणि मग अशा पद्धतीने मानकोजी महाराजांनी त्याचं मरण निवारलं. त्यावेळेस विठू महाराज पाया पडला, काय सांगतो ऐका, मनती हा पतित तुम्हावर घेतो निमित्त, तुम्ही सोडविता यथार्थ धन्य स्वार्थ निवडला. लोकांनी सांगितलं महाराज तुमचं नाव यानं समाजामध्ये घालवलंय, तुमच्या नावाचं वाटोळं केलंय, तुम्हीच याला वाचवायला, असं लोक महाराजांना बोलतात. याने लाविला दोष आम्हा तू आलोट प्रतिमा, असत्य झाले आले कामा तुम्हीच तुझीच महिमा गाद. आणि लोकांनी सांगितलं मानकोजी महाराज यानं आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी अशा पद्धतीचं दूषण लावलंय, आता शेवटी तुमचं महिमा आहे, तुम्हीच याला वाचवायला आला तर, असं लोक बोलतात. सोडोनी दिला तो मार स्थविता झाले अपार, धन्य भक्ती निर्धार केले साचार लौकिकी. आणि मानकोजी महाराजाच्या सांगण्यावरनं त्या विठू महाराजला सोडून दिला आणि लोक मानकोजी महाराजांची स्तुती करू लागले. वत्स मारिता बस्त झाला विठा मान प्रभाविला, देशात ध्वज लागला भक्त बोधला विख्यात. गाईचं वासरू मारलं पण त्याचं सुद्धा बोकड झालं, ही प्रख्यात आहे, भगवंतानेच लीला करून दाखवली. मारताना वासरू मारलं पण त्याचं शरीर मेल्यानंतर बोकडाचं करवलं आणि ती वासरू जिवंत केलं, ती ख्याती भगवंतानं केली. त्याच्यामुळं मानकोजी महाराजांची कीर्ती देश देशामध्ये वाढू लागले. आघटित घडविले येणे महिमा शेष नेणे, स्वग्राम पंढरी केला ज्याने तयाचे उन्हे पडेना. आणि मानकोजी महाराजांनी अघटित केलं. मानकोजी महाराजांच्या चरित्राचं वर्णन शेषालाही करता येत नाही. ज्यानं धामण गावाचीच पंढरी केली आणि पंढरपूरचा पांडुरंग धामण गावामध्ये आणला, तेवढी कीर्ती मानकोजी महाराजांनी वाढवले. चिंतामणी आला घरा मिखे चिंतेचा पसारा, कल्पतरू उगवला दारा कल्पने धारा मिळेना.
झाला विट्याचा पराभव लोक करीती बोध गौरव शेवणी लागले सर्व हरला गर्व निंदकांचा मग बोलवून याचक शेती पिकले ते पिक रास मोजवावया सम्यका घेतील निके माप हाती एक माप धर्मा देत एक गोणी माझी भरीत धन्य धान्य झाले अपरिमित नाही घरात साठवणे. आणि अशा पद्धतीने अफाट धनसंपत्ती झाली. काल ऐकलं आपण कुबेर पोटाला आला आणि त्याचं नाव विठोजी होतं, मानकोजी महाराजांचं मुलाचं नाव. आणि कुबेर आल्यामुळे संपत्तीला कमी नव्हतं, पण ते घरामध्ये साठवून ठेवत नव्हते. धर्मासाठी काही दान देत होते आणि काही याचकाला देत होते असं सांगतात. एक माप धर्मा देत एक गोणी माझी भरीत धन्य झाले अपरिमित नाही घरात साठवणे. 2 मास पर्यंत खलवाट यज्ञ शेती होत असंख्य याचक झाले तृप्तारिता घरात ठाव नसे. आणि 2 महिन्यापर्यंत याचक येत होते, तृप्त होत होते, दान धर्म चालू होता, धर्म वाटप चालू होता. अशा पद्धतीने सांगतात. अगणित तर्पिले द्विज अन्य याती सही देती सहज झाले नवल चोज बोलता ओज न बोलवे तेने झाली प्रसिद्धता न सरे शेत धर्म करिता थकले याच काही नेता गमे वार्ता जगासी. आणि अशा पद्धतीने शेतामध्ये एवढं पीक येत होतं, कारण किती जरी लोक आली याचक आली तरी सरत नव्हतं असं सांगतात. विट्याचे उपदेश देणे त्याचे झाले विरणे अर्ध आधर्यासी संग करणे हे बोलणे वायार्थ बोध म्हणती विठ्ठल केवी महारमती फोल ऐशिया मंत्रा मुल सांगत. आणि मग त्यावेळेस भगवंताने शेवटी पांडुरंगाला बोलले, महाराजांना बोलवलं, म्हणले हे बघा हे असं आहे, म्हणून मी म्हणत होतो उपदेश देऊ नका, सांगायचा भावार्थ असा आहे म्हणतो भगवंताने सांगितलं ऐका. तेव्हापासून अद्यापवरी महारण येते अद्यापवरी चोरा ओळखिले घरी तैसी परी झाली येथे जो भक्त काम कल्पद्रुम कैवारिया मनोरम खळ दंडोनी हरिश्रम भव ब्रह्म केऊता भव भय गेले लया प्या पाली आया क्लेश लेश गेले टाया बाया सारिखे संत सदा प्रमळ कपटे दंभ निर्मळ शुद्ध झाले सर्व कुळा तुटे मूळ मूळ गर्वाची आयशा आनंदे निर्भर भजन करी वारंवार भक्ती मार्ग वाढला फार झाला गजर भूमंडळी. अशा पद्धतीने मानकोजी महाराजांचं भजन चालू होतं, भक्तीचा गजर वाढला, नाव लौकिक झालं, देश देशांतरामध्ये कीर्ती वाढू लागले. भक्त भोवर महर्ता ईशा जया मनती जगदीश भक्त आवडे इंद्रिय परिसा होत दास प्रेमळांचा. आणि भगवंताला लक्ष्मीपेक्षा सुद्धा भक्त आवडताय, लक्ष्मी पत्नीपेक्षा सुद्धा भक्तांची आवड देवाला जास्त आहे, म्हणून भक्तांची कीर्ती भगवंताला आवडते असं सांगतात. त्याने जीवाचा धरुणी कर लिहवीत ग्रंथाक्षर शिवेदी दिला वरदवर झाला साचार त्याचा तो. आणि जीवा नावाचे लेखक आहेत बरं का या ग्रंथाचे, त्यांचं नाव जीवा आहे. त्याच भगवंतांनी जीवाचा हात धरला आणि मानकोजी महाराजांचं चरित्र माझ्या करवी भगवंतानं लिहिलं असं सांगतात. जीव शिवा शरणांगत होता झाला तत्पारांगत पुढा श्रोती जावला चित्त कथा निश्चित परिसावी. आणि तोच जीव शिवरूपी भगवंताला शरण आहे. आणि अशा पद्धतीने आज या अध्यायामध्ये कथा झाली. या संपूर्ण कथेमध्ये सांगायचं सारी एकच आहे, कोणालाही उपदेश द्यायचा नाही. कोणी जरी आलं तरी त्याची परीक्षा पाहावी, त्याचा भावार्थ पाहावा, मग उपदेश करावा. हे संपूर्ण अध्यायाचं सार या अध्यायात सांगितलं. इति श्री बोधली लांबरी शिवगौरी विनोद चिदांबरी भक्त कामकल प्रदुमा औदुंबरी नवमाध्याय गोडा श्री कृष्ण.